आबा सध्या आपण सगळीकडे पाहतोय म्हणजे खुनशीचं राजकारण वाढत चाललंय. हो हो. म्हणजे एक आयडियल नेता कसा पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? तुम्ही आता काय जुने एकदम चळवळीतून बरोबर तुम्ही बरोबर. राजकारण केलेलं आहे. काय परिस्थिती अलीकडं काम न करता पैसा हे माध्यम समजून राजकारण करणारे लोक आहेत. अशा लोकांकडून खुनशीचं राजकारण होतं. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की ते दुश्मन मानतात राजकारणाला, विरोधकाला. तसं नसलं पाहिजे. राजकारणामध्ये आयडियल नेता असा असला पाहिजे की तो सगळ्यांना बरोबरच, अगदी श्रीमंत गरीब सर्व जाती धर्माचे आणि जे दुःखित लोक आहेत त्यांच्या काळजी घेणारा असा जिल्हा परिषद असो किंवा आमदारकी असो असा नेता पाहिजे. आता बरीचशी मंडळी जात जागे करतात, कारण त्याच्याकडे काय आयडिया नसते. ते फक्त जातीवर बोलतो आणि जात जागा करून मतं मागतो आणि मग इतरची मतं मिळतात आणि तो निवडून जातो. पुढं त्याच्या डोक्यात काही राहतच नाही काय लोकांसाठी करायचं. म्हणून त्यासाठी तो नेता किंवा तो कार्यकर्ता किंवा तो उमेदवार त्याला ज्या मतदारसंघात उभं राहायचे त्या मतदारसंघातला संपूर्ण भौगोलिक इतिहासाचा सुद्धा अभ्यास पाहिजे की इथं नद्या किती, डोंगर किती, ह्या गावाला रस्ते कसे आहेत, प्रत्येक गावात कोणचं ग्रामदैवत आहे, त्या ग्रामदैवताचं महत्त्व काय, आणि गावात अशा पद्धतीचा अभ्यास केल्यावर पार्ट्या पडत नाहीत, भांडणं लागत नाही, दगदग वाढत नाही. ह्यासाठी सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून सगळ्यांना बरोबर जाणून घेणारा नेता असेल तो भविष्यात त्याच्या हातून चांगलंच काम करतो. वाईट कधी कोणत्याही प्रकारचं काम घडत नाही. म्हणून असं आयडियल असावं त्याचं राहणीमान, त्याचे विचार, त्याचे आचार, त्याचं वर्तन, त्याचं चारित्र्य, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून लोकांनी ते उमेदवार दिला पाहिजे. नुसता जातीच आहे म्हणून आता जातीचं गाढव असलं गाढव निवडून द्यायचं का? अलीकडे ही परिस्थिती निवडून तो कोणी असो फक्त जातीचं आहे म्हणून निवडलं जातं. आणि त्याच्यामुळं जो मतदार अशा माणसाला मतदान करतो तो स्वतःच्या मुलाबाळाचंच नुकसान करून घेतो. कारण त्याच्या मुलाबाळांचं ज्ञान वाढत नाही, त्याच्या मुलाबाळाचं शिक्षणाची सोय होत नाही, त्याच्या शेतीची सोय होत नाही, त्याच्या आरोग्याची सोय होत नाही. फक्त जात म्हणून निवडून दिलं जातं आणि अख्ख्या मतदारसंघाचं वाटलं होतं. म्हणून माझं विनंती राहील मतदारांना की बाबांनो, काम करणारा तो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही पक्षाचा असो, परंतु लोकांचे काम करणारा असावा. तो राजकारणात कॉन्ट्रॅक्टदारीसाठी आला आहे का एखाद्या आमदाराचं उदो करायसाठी आला आहे का एखाद्या पक्षाचं उदो करायसाठी आला आहे की स्वतःचं घर भरायसाठी आला आहे, अशा माणसाला लोकांनी थारा नाही दिला पाहिजे तरच देश वाचेल. नाही तर इथून पुढं जिल्हा परिषदेमध्ये जर अशी माणसं गेली तर गावांची खेड्यांचं वाटलं झाल्याशिवाय राहणार नाही.